छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ गार्डन येथे संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गार्डनच्या मुख्य प्रवेशद्वारावरील भिंत कोसळल्याने 2 महिलांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झालेत। ही घटना कळताच पोलीस आयुक्त पवार, महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत आणि पालिकेचे इतर कर्मचारी यांच्यासह न्यूज मराठी 24/7 चे प्रतिनिधी प्रवीण खरात घटनास्थळी तात्काळ उपस्थित झाले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। वरतून जोराची भिंत पडली, ती वरचं छत। म्हणजे त्यांना सांग ना किती कच्चं बांधकाम केलं म्हणा त्यांनी। असं माझ्या आईचा जीव गेला तर मी काय करू? एवढं कच्चं बांधकाम केलं, काय काम असं? ट्रीटमेंटचा सुद्धा मौका नाही मिळाला आम्हाला। ऑन द स्पॉट गेली तिथे। आई होती माझी आई गेली। बघा जरा, आम्हाला काही इंसाफ पाहिजे आणि आमच्या आईचं म्हणजे याच्या पुढे कोणाची बी आई असो असं झालं नाही पाहिजे की हे जे बांधकाम आहे ना किती कच्चं होतं। आज माझी आई, उद्या काय सांगा, आमच्यासोबत लहान पोरं होती, माझ्या बहिणीसोबत, आईसोबत, पण माझ्या आईच्या अंगावरच संकट आलं ते सगळं। मुलं वगैरे सगळे सेफ आहेत, काही जखमी वगैरे कोण नाही। पुढे पाठवलं सगळ्यांना पुढे पाठवलं, माझ्या आईने। अमरावती जिल्ह्यातील बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण मिळाले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे शहराध्यक्ष बंटी राम टोके यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करून निषेध आंदोलन छेडण्यात आले। तसेच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धान्य सुद्धा फेकले गेले। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी मागणी मान्य करण्यासाठी मागील 3 दिवसांपासून बच्चू कडू हे शांततापूर्ण आंदोलन करत असून त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय। पण दुसरीकडे मात्र भाऊंचा चाहता वर्ग आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। हे एवढे तीव्र आंदोलन होत असून शासनाकडून मात्र बातमी प्रसारित होईपर्यंत काहीही प्रतिक्रिया आली नाही, हे विशेष आहे। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। प्रहार संघटना जर आपण पाहिली तर आक्रमक झालेली आहे। 4था दिवस आज बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आहे। बॅनरची जी आहे ती होडी